नमस्ते, मी अनिता. आज आपण ज्या लोकांचा खांद्यापासून हात खूप दुखतोय, हाताची बोटं खूप दुखतायत, मनगट दुखतोय, हाताची बोटं वळत नाहीयेत, हात खूप थरथरतायत, तर अशा लोकांना रोज कोणती सोपी योगासने करता येतील ते पाहूया. असं नाही की ज्यांचं वय जास्त आहे त्यांनाच हा त्रास होतो. अगदी कमी वयामध्ये सुद्धा हा त्रास होताना आपल्याला दिसतोय. कारण की आपलं सततचं मोबाईलमध्ये पाहणं किंवा लॅपटॉपवरती आपण खूप वेळ काम करत असेल किंवा तुम्ही झोपेत चुकीच्या पद्धतीने झोपला असाल, तरी सुद्धा तुम्हाला असा त्रास होताना आपल्याला दिसतोय. या सर्व दुखण्यावरती आज मी तुम्हाला काही योगासने दाखवणार आहे. अगदी तुम्ही पहिल्या दिवशी करताच तुम्हाला खूप छान वाटणार आहे आणि हीच योगासने तुम्ही 5 दिवस रोज केली तर तुमच्या पूर्ण हाताची दुखणं बरं होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही योगासने न विसरता रोज करायची आहेत. अगदी सकाळी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता. अगदी जेवण केल्या-केल्या सुद्धा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता. याच्यासाठी तुम्हाला वेगळा असा वेळ काढावा लागत नाही. अगदी टीव्ही पाहत सुद्धा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला दोन्ही हात थाईजवरती ठेवायचे, शोल्डर वरती घ्यायचे आणि राउंडमध्ये फिरवायचे. या पद्धतीने हात पण आपले असे थाईजवरती राउंडमध्ये फिरवायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. जर तुमचे खांदे खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हे योगासन खूप महत्त्वाचं आहे. परत उलट दिशेने पण याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. जो काय ताण येतो पूर्ण आपल्या खांद्यांवरती तो फील करा. लगेच तुम्हाला खांदे दुखत आहेत तर रिलीफ फील होतंय हे करताच. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे. श्वास भरत हाताची बोट आतमध्ये घ्या, श्वास सोडत बाहेर. डीप इनहेल करत आतमध्ये हाताची बोटं घ्यायचे, श्वास सोडत बाहेर. डीप इनहेल, डीप एक्सेल. खूप सोपं आहे. तर तुमची हाताची बोटं खूप दुखतायत, हाताची बोटं वळत नाहीयेत, त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचा आहे. असं तुम्ही बसल्या बसल्या सुद्धा सोप्यावरती हे व्यायाम प्रकार सहज करू शकता. हे पण तुम्हाला एक 10 ते 15 वेळा असं करायचं आहे. श्वास भरत बोटं आतमध्ये घ्यायचे, श्वास सोडत बाहेर. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला हाताच्या मुठी करायचे आणि राऊंडमध्ये फिरवायचे. जर तुमचं हाताचं मनगट खूप दुखतंय त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. हे पण तुम्हाला क्लॉकवाईज 10 करायचे, अँटी क्लॉकवाईज पण 10 करा. जो काय ताण येतो हातावरती तो फक्त आपल्याला फील करायचा आहे. रिलॅक्स. परत आपल्याला हाताची बोटं आपल्या शोल्डरवरती ठेवायची या पद्धतीने. याचे पण तुम्हाला एक 10 काउंट करायचे. जर तुमचे हात खूप दुखत आहेत, हाताला मुंग्या येत आहेत, तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. रिलॅक्स. परत तुम्हाला उजवा हात समोर घ्यायचा आहे. दुसऱ्या हाताने आपल्याला हाताची बोटं पकडायची आणि आपल्याकडे खेचायचे. जो काय ताण येतो हातावरती तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. आपण जेव्हा बोटं आपल्याकडे खेचतोय तेव्हा हाताच्या इकडच्या खालच्या भागाला जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचा. एक होल्ड करायचा तुम्हाला 10 सेकंड या पद्धतीने. परत हाताची बोट आपल्याला खालच्या दिशेने घ्यायचे, आपल्याकडे खेचायचे, होल्ड करायचं. आता आपल्याला इथे जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. हे पण तुम्ही एक 10 सेकंड होल्ड करायचं आहे. जर तुमची हाताची बोटं वळत नाहीयेत, हात खूप दुखतोय, बोटं खूप दुखत आहेत, त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा. रिलॅक्स. परत दुसरा हात समोर घ्या, दुसऱ्या हाताने बोटांना पकडायचं, आपल्याकडे खेचायचं, होल्ड करा. जसं तुम्हाला हळूहळू जमेल तसं करायचं. रिलॅक्स. परत खालच्या दिशेने होल्ड करा 10 सेकंड. जो काय ताण येतो हातावरती तो आपल्याला पूर्ण फील करायचा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये आपल्याला परत दोन्ही हात समोर घ्यायचे, दोन्ही हाताच्या मुठी करायचे. श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्या, श्वास सोडत समोर. श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्यायचे. जितकं तुम्हाला घेता येईल तितकं पाठी घ्यायचं. परत श्वास सोडत समोर. इनहेल, एक्सेल. तर तुमचे हात खूप दुखत आहेत, हात पाठी जात नाहीत, इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. जेवढं तुम्हाला हात पाठी घेता येते तितके पाठी घ्यायचे. हळूहळू करायचा प्रयत्न करायचा. एवढं जरी झालं तरी सुद्धा चालेल. जेवढं तुम्हाला जमते तसं हळूहळू करा. तर तुमचे खांदे खूप दुखत आहेत त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. हात खूप दुखत आहेत त्याच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. हे जर व्यायाम प्रकार तुम्ही रोज केले तर तुमचे हाताचे जे अकडलेले स्नायू आहेत ते मोकळे होतात. मग तुमचे हातदुखी सुद्धा लवकर बरी होते. त्यामुळे तुम्हाला जसे जमतील तसे हळूहळू सगळे व्यायाम प्रकार आज मी दाखवते ते करायचे. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा,
दीर्घ श्वास सोडायचा. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात शोल्डरवरती ठेवायचे आणि राऊंडमध्ये फिरवायचे. खांदेदुखीसाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. दोन्ही एल्बोज पुढे टच होऊ द्या. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. जे काय आपल्या खांद्याचे स्नायू आकडले ते पूर्ण याने रिलॅक्स होतात, तिथे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, मग आपलं बरेचसं दुखणं कमी होतं. या पद्धतीने परत उलट दिशेने पण तुम्हाला 10 काउंट करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे आहे. हाताची बोटं फक्त आपल्याला हलवायचे आहेत. या पद्धतीने मोकळी सोडायची आणि हलवायचे. जर तुमच्या हाताला खूप मुंग्या येत आहेत, हाताची बोटं वळत नाही तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही समोर पण घेऊन असे या पद्धतीने हलवू शकता. एक 20 ते 30 सेकंद तुम्हाला फक्त अशी हाताची बोटं रिकामे सोडून फक्त हलवायचे. लगेच तुम्हाला फरक जाणवणार आहे. जर तुमच्या हाताला मुंग्या येतात आणि लगेच तुम्ही हा व्यायाम प्रकार केला तर तुम्हाला लगेच फरक जाणवणार आहे. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये आपल्याला उजवा हात वरती घ्यायचा, डाव्या खांद्यावरती ठेवायचा. परत डावा हात वरती घ्यायचा, आपल्याला उजव्या हाताच्या कोपरला पकडायचं आणि पाठच्या दिशेने खेचायचं. आपल्याला जितका तुम्हाला हात खाली खेचता येतो तितका खाली खेचायचा आहे जास्तीत जास्त. आणि जो काय ताण आहे तो पूर्ण आपल्या हातावरती तो फील करायचा आहे. जर तुमच्या हाताचा खांदा खूप दुखतोय त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. या पद्धतीने परत दुसऱ्या हाताचा खांदा आपल्या अपोजिट खांद्यावरती ठेवायचा आहे. दुसऱ्या हाताने पकडा आणि जो काय पूर्ण आपला एक साईड खांद्यावरती ताण येतो तो पूर्ण फील करा. जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. जो काय ताण येतो आपल्या हातावरती तो पूर्ण फील करा. लगेच तुमचे खांदे रिलॅक्स होतील. तुम्हाला लगेच रिलॅक्स फील होते. तुम्हाला हे करता करताच लगेच रिलीफ फील होते. ते फक्त तुम्हाला फील करायचं आहे. जो काय ताण येतो तो पूर्ण तुमच्या हातावरती, परत दुसऱ्या हाताने असं तुम्हाला हे होल्ड करायचं आहे. जास्तीत जास्त वेळ तुम्ही जितका वेळ होल्ड करू शकता तितका वेळ होल्ड करायचं. 30 सेकंद, 40 सेकंद. परत दुसरा हात आपल्याला हँडने पकडायचा एल्बोजला आणि जास्तीत जास्त खेचायचा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. याचे पण तुम्हाला एक 10 काउंट करायचे. जितका वेळ तुम्ही होल्ड करू शकता, एक 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, हळूहळू असं तुम्हाला ह्याचं स्पीड वाढवायचं आहे. लगेच तुम्हाला करता करताच रिलीफ फील होत आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात एकमेकावरती पकडायचे आणि श्वास भरत हाताची बोटं वरती घ्यायचे, श्वास सोडत परत एकमेकाला हात टच करायचा. या पद्धतीने पण तुम्ही एक 10 ते 12 वेळा करायचे. तर तुमच्या हाताची बोटं वळत नाहीयेत त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा. श्वास भरत वरती, श्वास सोडत परत सरळ. या पद्धतीने खूप इझी आहे, कोणालाही सहज जमतील असे आजचे व्यायाम प्रकार आहेत. ते तुम्ही बसल्या बसल्या सुद्धा सहज करू शकता. त्यानंतर आपल्याला समोर एक टाळी द्यायची आणि पाठी हात एकदम मोकळे सोडायचे, ओढून धरायचे नाहीये. एकदम रिलॅक्स मोकळे सोडून फक्त एक पुढे पाठी टाळी द्यायची आपल्याला हाताला. या पद्धतीने पूर्ण ब्लड फ्लो आपल्या हाताच्या बोटांपर्यंत आला पाहिजे. एक समोर एक पाठी. या पद्धतीने तर तुमच्या हाताला मुंग्या खूप येत आहेत तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं. हे पण तुम्ही 30 सेकंद रोज करायचे. रिलॅक्स. त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात समोर घ्यायचे, श्वास भरत खाली घ्या, श्वास सोडत वरती. या पद्धतीने जो काय ताण येतो तो पूर्ण तुम्हाला फील करायचा आहे. जर तुमच्या हाताचा मनगट खूप दुखतंय तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. तुम्ही हाताचे मुठी पण करू शकता. हात वरती, श्वास सोडत खाली. या पद्धतीने 30 सेकंद तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. किंवा हात सरळ पण असे तुम्ही ठेवू शकता. जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही करू शकता. रिलॅक्स. त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात साईडला घ्यायचे, थंब वरती घ्यायचा, श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. या पद्धतीने पूर्ण हात आपल्याला फिरवून घ्यायचा. याच्यामध्ये श्वास भरत वरच्या दिशेने, श्वास सोडत खालच्या दिशेने. याचे पण तुम्हाला रोज करताना 20 काउंट करायचे. श्वास भरत पूर्ण वरती हात, श्वास सोडत खाली. श्वास भरत पूर्ण अंगठावरती हाताचा, श्वास सोडत खाली.
जो काय पूर्ण आपल्या हातावरती ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. जे काय हाताचे आपल्या पूर्ण आकडलेले स्नायू ते आपल्याला मोकळे करायचे. ज्यामध्ये खूप इझी आहे, सहज तुम्हाला जमतील असे आजचे सर्व योगासने आहेत. या पद्धतीने श्वास भरत पूर्ण वरती, श्वास सोडत खाली. परत श्वास भरत अंगठावरती घ्यायचं आणि आपल्याला खांद्यांवरती ठेवायचं आहे. श्वास सोडत परत हात सरळ. याचे पण तुम्हाला एक 10 ते 20 तुम्ही रोज काउंट करायचे. अंगठा खांद्यावरती घ्यायचा, श्वास भरत श्वास सोडत खाली. या पद्धतीने श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. पूर्ण हात आपला कोपऱ्यातून वाकवून खांद्यावरती ठेवायचं. या पद्धतीने रिलॅक्स. त्यानंतर तुम्हाला उजवा हात डाव्या बाजूला घ्यायचा आहे. डाव्या हाताने कोपऱ्याला पकडायचा आणि आपल्याकडे खेचायचा आहे. जास्तीत जास्त जो काही तुम्हाला इथे खांद्यावरती ताण येतो हातावरती तो पूर्ण फील करायचा आहे. होल्ड करा. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ, 20 सेकंद, 30 सेकंद. त्यानंतर तुम्हाला डावा हात उजव्या बाजूला घ्यायचा आहे. उजव्या हाताने पकडायचा आहे. आपल्याकडे खेचायचं आहे. जास्तीत जास्त जो काही खांद्यावरती ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. होल्ड करा. 20 सेकंद, 30 सेकंद, जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ. परत उजवा हात डाव्या बाजूला घ्या. डाव्या हाताने पकडा. होल्ड करा. जर तुमचा खांदा दुखतोय त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही हळूहळू करायचं आहे. याचे तुम्हाला रोज करताना 10 काउंट करायचे. रिलॅक्स. परत दुसरा हात घ्यायचा, होल्ड करा. रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचं आहे, पण बॅक साईडला या पद्धतीने पाहून घ्या आणि जास्तीत जास्त बॅक साईडला हात आपल्याला खेचायचे. चेस्ट पूर्ण समोर या पद्धतीने, खांदे पूर्ण बॅक साईडला पद्धतीने लॉक करून घ्या आणि नेकला हळूहळू आपल्या पाठी घ्यायचं आहे. होल्ड करायचं आहे. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकताय तितक्या वेळ होल्ड करायचं आहे. नेक पूर्ण बॅक साईडला, थ्रोटला ताण येऊ द्या. चेस्ट पूर्ण बॅक साईडला, जो काही तुमच्या खांद्यांवरती हातावरती ताण येतो तो पूर्ण रिलॅक्स होतोय. फील करायचंय. जो काही ताण येतो तो पूर्ण. हात पूर्ण सरळ ठेवायचे, अल्बोज मधून फोल्ड करू नका. होल्ड करा. 20 सेकंद, 30 सेकंद, जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ. जो काही तुमच्या पूर्ण खांद्यांवरती बॅकवरती ताण येतो तो पूर्ण फील करा. तुमचे खांदे दुखतायत, पाठ दुखते, त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. लगेच तुम्हाला रिलीफ फील होत आहे. रिलॅक्स. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला दोन्ही हाताचं एकमेकावरती घर्षण करायचं आहे. असं या पद्धतीने एक तुम्ही 30 ते 40 सेकंद करू शकता. जेवढ्या वेळ तुम्हाला करता येईल तितका वेळ करायचं आहे. पूर्ण आपले हात असे गरम गरम झाले पाहिजेत. इतक्या वेळ आपल्याला घर्षण करायचं. तुमच्या बोटांना खूप मुंग्या येत आहेत किंवा बोटं वळत नाहीत तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. आता आपण पाहिलेली सर्व योगासने तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहेत. जे काय तुमच्या हाताचं दुखणं आहे ते तुम्हाला लवकर बरं करायचं आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.